पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एकूण 1.18 कोटी घरं मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मध्ये देण्यात आली. शहरी भागात कायमस्वरूपी घरं उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं 2015 मध्ये पंतप्रधान आवास योजना सुरू केली. बजेट सादर करण्यापूर्वी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलेंडरचे दर 7 रुपयांनी कमी करण्यात आले, तर घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक वाढीवरती देखील परिणाम होणार आहे आणि तो वेग 6.3 ते 6.8% राहू शकतो, असा अंदाज संसदेत सादर करण्यात आला. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वेक्षण अहवाल संसदेच्या पटलावरती काल मांडला. महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं आता केंद्र सरकारला देखील भुरळ घातली आहे. कारण आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी अशाच एखाद्या योजनेची घोषणा होऊ शकते, असं पंतप्रधान मोदी यांनी देवी लक्ष्मीचं नाव घेत संकेत दिले. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 1,500चं गाजर दाखवत महायुती सरकारनं मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना सुरू केली. पण निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण योजनेतनं आता बहिणींना एक धक्के दिले जात आहेत. लातूरमध्ये अर्जांची छाननी केल्यानंतर तब्बल 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र आले. दरम्यान दोघांमध्ये बंद दाराआड 15 मिनिटं चर्चा झाली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सरकारकडे 232चं मजबूत संख्याबळ आहे. कुणी आलं कुणी गेलं तरी फरक पडत नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. त्यामुळे अजितदादांनी नेमका कुणाला चिमटा काढला याची सगळीकडे चर्चा रंगली आहे. 3,000 कोटींमध्ये राजकीय भूकंप घालवण्याची ताकद असेल तर आगामी काळात राजकीय भूकंप होऊ शकतो, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. भारताचं संविधान बदलायचंय की नाही हे आरएसएसवरती अवलंबून आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आमदार विजय शिवतारेंच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुरंदरच्या नागरिकांनी शिवतारेंना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल एकनाथ शिंदेंनी मतदारांचे आभार मानले. नवी मुंबई काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झालाय. येत्या 8 फेब्रुवारीला प्रवेश करणार असल्याचं रमाकांत म्हात्रे यांचे चिरंजीव युवा नेते अनिकेत म्हात्रे यांनी सांगितलं. नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन इथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. आज तर जिल्ह्यातील 2025-2026 साठी 1,612 कोटींचा आराखडा प्रशासनाकडून तयार करण्यात आलाय. जीबीएस या आजारामुळे पुणेकरांची चिंता वाढली. एकाच दिवसात पुण्यामध्ये जीबीएसचे 10 रुग्ण वाढले आहेत. सध्या पुण्यामध्ये एकूण जीबीएस रुग्णांची संख्या 140 वर पोहोचली आहे. यातील 18 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवरती आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये 9 जणांना जीबीएसची लागण झाली आहे. 9 रुग्णांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. जीबीएस या आजाराचा वाढता धोका लक्षात घेता जळगावात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जीबीएस आजाराबाबत खबरदारी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे. गोंदियाच्या बीजे हॉस्पिटलमध्ये महिलेच्या पोटातनं तब्बल 1 किलो 670 ग्रॅम वजनाचा मोठा दगड काढण्यात आला. हा दगड बघून डॉक्टरांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. हा दगड आतापर्यंतच्या दुर्मिळ शस्त्रक्रियांपैकी एक आहे. कर्करोग रुग्णांच्या अन्य आजारांवरती उपचार करण्यासाठी आणि त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी टाटा रुग्णालय खारघरमधील ॲट्रेक्ट इथे पहिलं अतिविशेष उपचार रुग्णालय सुरू करणार आहे. त्यामुळे कर्करोगावरती उपचार घेत असलेल्या हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड यासारख्या आजारानं त्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतभरात फेब्रुवारी महिन्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. उत्तर भारतातील थंडीच्या दिवसांची संख्या सरासरीपेक्षा कमी राहण्याचं तसंच पर्जन्यवृष्टी आणि बर्फवृष्टी सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू होणार आहे. या प्रकल्पाला सुमारे 5 कोटी रुपये खर्च येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती रविवारी ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी इथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा इथे डाऊन धीम्या मार्गावरती वळवण्यात येणार आहेत. ठाणे पनवेल दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नसेल. कल्याण आणि वांगणी दरम्यान एफओबीचे मुख्य गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वेकडून आज रात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक असेल. त्यामुळे शेवटची कर्जत लोकल 11:51 सीएसएमटीवरनं सुटेल. राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून होणाऱ्या वादावर यूपीआयद्वारे तिकीट काढण्याचा तोडगा सुचवण्यात आलाय. या आवाहनाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळू लागला असून यूपीआयद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीनं वाढ झाली आहे.
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भगवान गडावरती जाऊन महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत. पुराव्यांची फाईल महंत नामदेव शास्त्री यांच्याकडे सादर करणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं. आमदार सुरेश धस यांना गुंड्या गायकवाड हत्याकांड प्रकरणी अटक करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्त यांनी केली. गायकवाड यांची हत्या धसांच्या शेतात करण्यात आली होती का, असा सवाल त्यांनी विचारला. धनंजय मुंडेंची बाजू घेणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींवर तृप्ती देसाई बरसल्या. धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरनं काही पोलिसांनीच करुणा मुंडे यांच्या वाहनात पिस्तूल ठेवलं होतं, असा आरोप देसाईंनी केला. त्यामुळे तुम्ही धनंजय मुंडेंची बाजू कशी काय घेता, असा सवाल तृप्ती देसाईंनी विचारलाय. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. त्यानंतर आता मृत संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवानगडावरती जाणार आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तशी माहिती दिली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील वर्षात 4,92,00,000ची सायबर फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 21 आरोपींना अटक केली आहे, तर सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय. परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 125 वर्ष जुना असलेला ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल फेब्रुवारीच्या अखेरीस पाडला जाणार आहे. ऐन परीक्षेच्या काळात हा पूल पाडल्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होऊ शकते, याबाबत चिंता व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिलं. कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शन जवळच्या निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं काम हाती घेण्यात आलंय. या कामासाठी 5 फेब्रुवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. पालघरचे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची कार गुजरातच्या भिलाडमध्ये आढळली. भिलाडजवळच्या एका बंद दगडखाणीमध्ये कार सापडली. दरम्यान पाण्यातनं ही कार पोलिसांनी बाहेर काढली असून कारच्या डिक्कीत धोडींचा मृतदेह सापडला. अशोक धोडी अपहरणाप्रकरणी धोडींचा भाऊ अविनाश धोडीच मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 3 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. वडिलांची हत्या करणाऱ्या सर्वांना फाशी देण्यात यावी अशी मागणी अशोक धोडींचा मुलगा आकाश धोडीनं केली आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला मुख्य आरोपी अविनाश धोडीपासून धोका आहे, त्यामुळे त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावं असं आवाहन आकाशनं केलंय. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा बुधवारी तब्बल 30 तासांसाठी बंद असणार आहे. बुधवारी 5 तारखेपासून गुरुवारी 6 तारखेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा दरम्यान टाकलेली नवीन 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. यासाठी हा पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. या कालावधीत SLK पूर्व, H पूर्व आणि G उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. या 30 तासांच्या कालावधीत भांडूप, कुर्ला, अंधेरी ते वांद्रे पूर्व भाग आणि धारावी, दादरमधील काही परिसराचा पाणीपुरवठा बंद असेल. आणि आता पुन्हा बातमी 36 जिल्ह्यांची. राज्यात गेल्या काही दिवसांपासून GBS रोगाचा प्रादुर्भाव जाणवतोय, त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळलेत. आता पुण्यातील खासगी टँकरमधून येणारं पाणी आरोग्यासाठी घातक असून त्याहूनही GBSची लागण होण्याचा धोका असल्याचं पुणे महापालिकेनं स्पष्ट केलंय. नाशिक शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद असणार आहे. गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनमधील विविध कामांमुळे वीज पुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर उद्या सकाळी देखील कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याचं पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आलंय. मागील अनेक दिवसांपासून रखडलेला कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचा 550 मेट्रिक टनाचा गर्डर रेल्वे भागात सरकवण्याचं अवघड काम पालिकेकडून पूर्ण झालं. आता मध्य रेल्वेनं आणखी एक ब्लॉक दिल्यानंतर तिथे गर्डर स्थापन केला जाणार आहे. पुण्यामध्ये श्री गणेश जयंती निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेत. आज सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे, तर लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाते. राज्यभरात अनेक ठिकाणी महामार्गाचं काम सुरू आहे. त्यापैकीच एक म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. सध्या मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 12 तास किंवा त्याहून अधिक वेळ लागतोय, मात्र आता 12 तासांचा प्रवास केवळ 6 तासात पूर्ण करता येणार आहे. गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. गणेश जयंतीच्या निमित्तानं पुण्यातील शिवाजी रोडवरील सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते, त्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक दुसरीकडे वळवण्यात आली आहे. मुंबईमध्ये EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं विहित केलेल्या नमुन्यात प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. गेल्या वर्षी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता, त्यामुळे केंद्राच्या नमुन्यातील प्रमाणपत्र स्वीकारलं जाणार नसल्याचं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं स्पष्ट केलंय.
कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यामध्ये कमाल 32 ते 35 तर किमान तापमान 13 ते 20 अंश सेल्सिअस आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये सरासरी तापमानापेक्षा 3 ते 5 डिग्रीनं सध्या तापमान वाढलंय. लासलगाव बाजार समितीत सातत्यानं कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. लासलगाव बाजारात कमीत कमी 1600 ते सरासरी 2250 रुपयांचा दर मिळालाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय. मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदासाठी भरती होणारे 129 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असून यासाठी जाहिरात सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि राज्यातील अनेक शहरांमध्ये अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं आणि MIDCच्या 5 किलोमीटर परिघातील 20,000 ते 1.5 लाख चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण संनियंत्रण समितीकडून बांधकाम परवानग्या मिळणार आहेत. आजपासून रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागलाय. मुंबई महानगर प्रदेशातील मीटर, ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात भाड्यामध्ये 3 रुपयांची आणि कूलकॅबच्या भाड्यामध्ये 8 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे. सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. शेतकऱ्यांना पुढील 6 दिवस आपलं सोयाबीन शासनाच्या खरेदी केंद्रावरती देता येणार आहे. जानेवारी 2024च्या तुलनेत यावर्षी जानेवारीमध्ये लाल मिरचीच्या किमतीत 35% घट झाली. 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर घसरलाय. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेत. बजेट आधी सोन्याच्या दरात घसघशीत वाढ झाली आहे. सोन्याचे दर 82,700 रुपये प्रति तोळ्यावरती पोहोचलेत. तर चांदीच्या दरात सुद्धा 1,800 रुपयांनी वाढ होऊन चांदी प्रति किलो 94,000वरती पोहोचली आहे. राज्यामध्ये माघी गणेशोत्सवाचा उत्साह आहे. माघी गणेशोत्सवानिमित्तानं प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची सकाळपासूनच गर्दी आहे. पहाटेपासूनच इथे बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. मंदिरात बातमी 36 जिल्ह्यांची. VIP दर्शनासाठी अतिरिक्त शुल्क आकारणं, मंदिरामध्ये विशिष्ट समुदायाला मिळणाऱ्या विशेष वागणुकीविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. मंदिरात विशिष्ट लोकांना विशेष वागणूक देणं योग्य नाही असं न्यायालय सल्ला देऊ शकतं, मात्र तसे निर्देश आम्हाला देता येणार नाहीत असं न्यायालयानं म्हटलंय. 29 वर्षांपासून फरार असलेला दाऊद इब्राहिम टोळीचा फरार गुंड प्रकाश हिंगूला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. NM जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. स्वामी समर्थ नगर विक्रोळी मेट्रो 6 मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग इथल्या 15 हेक्टर जागेच्या मालकी प्रश्नाबाबत केंद्र सरकारशी समन्वय साधण्यात आलाय. तसंच हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राज्य सरकारतर्फे शुक्रवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमांची आरास करणाऱ्या सचिन तेंडुलकरला CK नायडू जीवन गौरव पुरस्कारानं BCCI सन्मानित करणार आहे. आज BCCIचा 2024चा वार्षिक पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभाला गैरहजर राहिलेल्या सुमारे 400 कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयानं कारणे नोटीस बजावली आहे. कर्मचाऱ्यांकडून उचित स्पष्टीकरण आलं नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. आठवड्यामध्ये 60 तासांपेक्षा जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवरती प्रतिकूल परिणाम होतो अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. सांगलीच्या आटपाडीमध्ये महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला मिळाला. हडपसरच्या नितीन शेवाळे यांच्या पाखऱ्या आणि शिरसवाडीच्या पंकज घाडगे यांच्या रायफल या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावत 5 लाखांचं बक्षीस जिंकलं. सांगलीमध्ये बैलगाडी शर्यतीला राज्य सरकारच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका घेतली जाईल असं मत राज्याचे क्रीडा मंत्री दत्तामामा भरणेंनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विनायक मासाळ यांच्या वतीनं आयोजित भव्य बैलगाड्या शर्यतीप्रसंगी ते बोलत होते. भारत आता स्मार्टफोनचा हब बनलाय. मोबाईल निर्यात प्रचंड वाढल्यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादनं अनेक पटींनी झेपावली आहेत. देशातील एकूण स्मार्टफोन 3 गरजांपैकी 99% गरजा आता देशांतर्गत उत्पादनाद्वारे पूर्ण केल्या जात आहेत. साताऱ्यातील नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या 24 वर्षीय मुलाला त्याच्या आईनेच दगडानं ठेचून मारलंय. पोलिसांनी 24 तासांच्या आत चौघांना अटक केली आहे. चंद्रमणी नगर उद्यानाजवळ शुक्रवारी रात्री एक अनियंत्रित कार पदपथावरच्या भाजी दुकानात शिरली. प्राथमिक माहितीनुसार यामध्ये कुणी जखमी झालेलं नाही, मात्र कारचं आणि भाजीच्या दुकानाचं मोठं नुकसान झालंय.
राज्यातील 20,000 ते 1.5 लाख चौरस मीटरपर्यंतच्या सर्वच गृहप्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या समितीऐवजी राज्य पातळीवरील पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीकडून मंजुरी घेता येणार आहे. त्यामुळे राज्यातील विशेषतः मुंबई महानगर परिसरातील गृहप्रकल्पांचा मार्ग मोकळा होणार आहे. चालू आर्थिक वर्षात देशातील प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत एफडीआयच्या माध्यमातून येणारी गुंतवणूक 17.2% वाढून $55.6 अब्ज वरती पोहोचली आहे. महापालिकेनं शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नाल्यातील गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी तर मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी 96 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदांना प्रतिसाद मिळाल्यास फेब्रुवारीपर्यंत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नाले सफाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. डीएन नगर ते मंडाळे मेट्रो 2B प्रकल्पाच्या बांधकाम खर्चात 248 कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे या खर्चाचा आकडा आता 3056 कोटींवरनं 3304 कोटींवरती गेलाय. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन झालं. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आलाय. वर्ध्याच्या कारंजामधील वाघेडा शिवारात बिबट्याचा विहिरीमध्ये पडून मृत्यू झाला. माकडाच्या मागे धावताना बिबट्या विहिरीत पडला तर वेळेत बिबट्याचं रेस्क्यू न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. सांगलीच्या मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावात 3 गव्यांचा वावर दिसून आला. गावाच्या शेतात या गव्यांनी धुमाकूळ घातलाय. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. प्रशासनानं सोपवलेल्या ई-पीक पाहणीच्या कामाला कराडमधील अंगणवाडी सेविकांनी विरोध केला. दरम्यान या संदर्भात निवेदन स्वीकारण्याऐवजी कराडच्या तहसीलदारांनी निलंबन करण्याची धमकी दिल्यामुळे अंगणवाडी सेविका चांगल्याच आक्रमक झाल्यात आणि ई-पीक पाहणीच्या कामाला विरोध करत चक्काजाम करण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलाय. भुसावळच्या कुऱ्हेपाना गावामध्ये ग्रामसेवकाविरोधात सरपंच आणि उपसरपंचासोबतच गावकरी आक्रमक झालेत. ग्रामसभेत नशा करून धिंगाणा घालण्यासोबतच विविध बेकायदेशीर कृत्यांविरोधात गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. ग्रामसेवकाला निलंबित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. अमरावतीच्या मुख्य मार्केटमध्ये एका हॉटेलला अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये घरगुती गॅस टाकीचा भीषण स्फोट झाला. तुळजापूर पोलीस स्टेशन जवळच्या भरवस्तीत ही घटना घडली आहे. सलग 6 स्फोट झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. बुलढाणा जिल्ह्यातील दाभाडी गावात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीची डॉक्टर पतीनं हत्या केली. तर आरोपी पतीनं पत्नीची हत्या करत दरोड्याचा बनाव केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात हत्या केल्याचं समोर आलं. उल्हासनगर गुन्हे शाखेनं ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये या टोळीनं एमआयडीसीतील ट्रान्सफॉर्मरमधनं कॉपर कॉईल चोरी केली होती. 5 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. लाचखोरी प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागानं कारवाई केली. बाजार परवाना विभागातील प्रशांत दिवर या अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाखांचे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडण्यात नवघर पोलिसांना यश आलंय. सदरच्या गुन्ह्यात एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. जळगावच्या खानापूर परिसरातील श्री कानिफनाथ महाराज देवस्थानच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. 2 दिवस हा उत्सव साजरा केला जाणार असून भाविकांनी मोठ्या संख्येनं यात्रेत सहभाग घेतलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरटीईच्या मोफत प्रवेशासाठी 4422 जागांसाठी 14,000 अर्ज आलेत. तर पालकांना 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. जपानची राजधानी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. 8 मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्येतील हनुमानगडी इथे भाविकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी इथल्या भाविकांनी आनंद व्यक्त केला. वाराणसीत गंगा आरतीसाठी सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आलाय. भाविकांची होणारी गर्दी बघता या संदर्भात जिल्हा प्रशासनासोबत बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये पंचायत कार्यालयात मद्यप्राशन करणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पंचायत निवडणुकीसाठी अर्ज करणाऱ्यांसोबत दारू पार्टी रंगल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळालं. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये 2 तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलाय. जीव धोक्यात घालून 2 ट्रॅक्टरना रश्शीने खेचताना हे तरुण दिसून आले. गाझियाबादच्या लोणी इथे सिलेंडरनं भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. यावेळी सिलेंडरच्या स्फोटानं संपूर्ण परिसर हादरला.
उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये ट्रक आणि पिकअप व्हॅनची धडक बसली. यात 6 जणांचा मृत्यू झालाय, 13 जण जखमी झालेत.